मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मार्केटमधून आपल्याला करोडो रुपये जर कमवायचे असतील, मार्केटमध्ये आपल्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं असेल तर कमीत कमी 2 गोष्टी तरी आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे की जो आपण पैसा मार्केटमध्ये लावणार आहोत तो कमीत कमी 3 ते 5 वर्ष आपण काढला नाही पाहिजे. तोच पैसा मार्केटमध्ये लावा की जो 3 ते 5 वर्ष तुम्हाला त्या पैशाची गरज नसली पाहिजे. कारण एकदा 3 ते 5 वर्ष तुमचे मार्केटमध्ये निघून गेले की तुम्हालाच लक्षात येईल की पैसा कसा वाढत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 100 कंपन्यांमध्ये पैसा लावण्यापेक्षा त्यामधल्या 15, 20, 25 कंपन्या तुम्ही निवडा आणि दर महिन्याला ठरवून त्या 15, 20, 25 कंपन्यांमध्ये 100 वेळेस पैसा लावा. त्यामुळे तुमच्याकडे त्या कंपन्याच्या शेअरचा चांगला साठा जमा होईल आणि जेव्हा तो शेअर पळायला लागेल, जेव्हा तो शेअर वाढायला लागेल तर तुमचा पैसाही तितक्याच पटीमध्ये वाढलेला तुम्हाला लक्षात येईल. पण त्याच्यासाठी आवश्यकता आहे कमीत कमी तुम्ही 3 ते 5 वर्ष मार्केटमध्ये टिकलं पाहिजे. 3 ते 5 वर्ष जर तुम्ही मार्केटमध्ये राहिलात तर निश्चितच तुमचा पैसा बनू शकतो. चला आजचा व्हिडिओ बघूया. आजचं मार्केट पाहिलं तर 352 अंकाची घसरण BSE सेन्सेक्स तर 90 अंकाची घसरण निफ्टी 50मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. आज एक दिन में 1 लाख करोड डुबे, हफ्ते के पहले दिन शेअर बाजार घाटे में हुआ बंद. पहिलाच दिवस होता आणि 1 लाख करोड हे गुंतवणूकदाराचे कमी झालेले आहेत. तरीही माझा पोर्टफोलिओ प्लस मायनसमध्ये काहीच नाही, फ्लॅट बंद झालेला आहे. तुमचा कसा आहे तर तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. आज आयडिया फोर्ज जर पाहिलं तर आयडिया फोर्ज आपण मागं बघितला होता तर आज 6.65% वाढ आयडिया फोर्जमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर आवरो इंडस्ट्रीज ही कंपनी आपण बघितली होती, आज 20% वाढ, जबरदस्त वाढ ह्या कंपनीमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्चन केमिकल ही कंपनी पाहिली होती, 4.22% वाढ ह्याच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. डोम्सही पाहिलं होतं, 2.42% वाढ ह्याच्यामध्ये झालेली आहे. काही कंपन्या तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही हळूहळू त्याच्यामध्ये जर गुंतवणूक केली तर तुमचा फायदा होऊ शकतो. निवडून कंपन्या घ्या तुम्हाला जे आवडत असतील ते. AWL ही आपण 350लाच पाहिलं होतं, आज जवळपास 400पर्यंत आला आहे. 2.12% वाढ AWLमध्ये झालेली आहे. आज आपण बघणार आहोत ICICI बँक. तर ICICI बँकेमध्ये मार्केट कॅप जर पाहिलं तर 7,40,000 करोडचं मार्केट कॅप आपल्याला इथं पाहायला मिळतंय आणि करंट प्राईस 1054 चालू आहे. आणि PE जर पाहिला तर PE एकदम कमी म्हणजे 17.4चाच आपल्याला पाहायला मिळत आहे. ROCE 6.32, ROE 17.2 आणि फेस व्हॅल्यू 2ची पाहायला मिळत आहे. EPS बघा आणि सातत्य बघा त्याचं वाढण्याचं, किती कंटिन्यू सातत्याने EPS आपल्याला वाढलेले, खालीवरी बिलकुलच नाहीत, वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण शेअर तेवढा वाढला नाही म्हणून PE मीडियन PEच्या खाली आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही कंपनी आज आपल्याला स्वस्तामध्ये मिळत आहे. पुढे ही एकदा कंपनी पळायला लागली तर हाती येणार नाही. रेव्हेन्यू जर पाहिले 60,900 म्हणजे जवळपास 61,000 करोडचे रेव्हेन्यू इथं होते 2017ला. आता 1,51,000 करोडचे झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं 11,300 करोडचं नेट प्रॉफिट 44,000पर्यंत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघू शकता चांगली आहे, डबल डिजिट आहे. आणि स्टॉक प्राईस CAGR 10 वर्षाची 19, 5 वर्षाची 25, 3 वर्षाची 21 व 1 वर्षाची 26. आता तुम्ही म्हणाल आपण 25 असल्याशिवाय गुंतवणूक करत नाही, इथं 19 आहे. पण शेअर अजून पळाला नाही, जेव्हा पळेल तर हे 25चे, ह्या 19चे, हे 21चे वाढलेले आपल्याला दिसतील. तुम्ही बघा ऑल टाईम हायच्या जवळच ट्रेड करत आहे. हा पडतही नाही. तुम्ही बघू शकता थोडीशी डीप मिळाली की ह्यामध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही. आता इथं वर गेलेला आहे, थोडीशी जर डीप मिळाली आणि 1000च्या खाली आला तर ह्या शेअरमध्ये गुंतवणूक इथं करायला हरकत नाही.
कारण ह्याचे सपोर्ट आपण पाहिले तर वरवरच शिफ्ट झालेले आपल्याला दिसत आहेत. पुढची कंपनी एमटार टेक. ही कंपनी 1970ला स्थापन झालेली पाहायला मिळते आणि काय करते, मॅन्युफॅक्चरिंग व्हेरियस मशीन इक्विपमेंट, असेंब्लीज, सब असेंब्लीज, स्पेअर पार्ट. कशासाठी? एनर्जी, न्यूक्लिअर, स्पेस, एरोस्पेस, डिफेन्स अँड अदर इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज. म्हणजे डिफेन्स सेक्टरमध्ये किंवा एनर्जी सेक्टरमध्ये स्पेससाठी जर कोणाला गुंतवणूक करायची असेल तर ही कंपनी चांगली आहे. मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप 6,000 करोडचं मार्केट कॅप आहे. 1980 प्राईस चालू आहे. 74चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. ROC 22, ROE 17.9 म्हणजे 18, फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे स्टॉक भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो. हिचे EPS बघा वाढलेले आहेत. ह्या एक क्वार्टरला कमी झालेले आपल्याला दिसतील, पण तरीही PE मिडन PEच्या जवळ असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स बघितले तर सेल्स बघा 81 तर आता 573 आणि 633 पर्यंत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर 2 करोड -5 -15 इथं 0 आहे. नंतर 5 करोड 39 करोड आणि इथून आपल्याला ग्रीप घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. 104 आणि 82 करोड ह्या 3 क्वार्टरचे झालेले आपल्याला नेट प्रॉफिट पाहायला मिळत आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा डबल डिजिट आणि चांगली आहे. त्यामुळे इथं आता स्टॉक प्राईस जर आपल्याला चांगले आलेले पाहायला मिळतील. चार्ट जर बघितला तर चार्ट हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट तो कंटिन्यू घेत आहे आणि सध्या सपोर्टवर राहायला आहे असं म्हणायला हरकत नाही. जर कोणाकडे हा स्टॉक नसेल तर गुंतवणूक करायला सुरुवात करता येऊ शकते. त्याच्यानंतरचा DP वायर्स मागा हा स्टॉक आपण पाहिला होता. आज तो 6.64% वाढ आपल्याला पाहायला मिळते. 500च्या वर हा ट्रेड करत आहे आणि ही काय करते, मॅन्युफॅक्चरिंग स्टील वायर्स, प्लास्टिक प्रोडक्ट्स, लेईंग अँड प्लास्टिक फिल्म्स, ॲक्टिंग कमिशन एजंट. कशामध्ये? जनरेशन ऑफ पॉवर थ्रू विंडमिल. म्हणजे जे पंखे असतात ज्याच्यापासून आपल्याला वीज निर्माण केली जाते तर त्याच्यामध्ये हा एजंटचं काम, कमिशन एजंटचं काम ही कंपनी करते. मार्केट कॅप पाहिलं तर एकदम छोटा आहे, 775 करोड. करंट प्राईस 500, 18चा PE आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, आपल्या पोर्टफोलिओमध्ये काही मायक्रो कॅप कंपन्याही ठेवा ज्या की 1000च्या खाली ज्याचे मार्केट कॅप आहेत. म्हणजे भविष्यामध्ये तुमचा चांगला फायदा होऊ शकतो. पण त्याच कंपन्या ठेवा ज्याच्या की फंडामेंटल चांगले आहेत. ROC जर पाहिलं तर ROC 32, 23.9 म्हणजे जवळपास 24 ROE आणि फेस व्हॅल्यू 10 आहे. भविष्यात स्प्लिट होऊ शकतो. ह्याचे EPS पाहिले तर वाढत आहेत, पण PE आपल्याला कमी म्हणजे डिस्काउंटवर मिळत नाही. थोडंसं डिस्काउंट आहे, जास्त नाही, पण ही कंपनी डिस्काउंट पण देत नाही आहे. सेल्स जर पाहिलं तर सेल्स 93 करोडचे सेल्स 1178 करोडपर्यंत ह्या कंपनीनं घेऊन आलेली आहे. 14 पासून 24 पर्यंत म्हणजे 10 वर्षामध्ये 10 पटच्या पुढं हे सेल्स वाढलेले आहेत. प्रॉफिट जर पाहिलं तर 1 करोडचे प्रॉफिट 42 करोडपर्यंत आलेले आहेत. म्हणजे 40 पट प्रॉफिट वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ बघा एकदम चांगली आहे आणि स्टॉक प्राईस CAGR आहे बघा 5 वर्षाचे 49, 3 वर्षाचे 71 मिळालेले आहेत. चार्ट बघूया. प्रमोटर होल्डिंग जर पाहिली तर प्रमोटर होल्डिंग 70.40 होती, आता 74.78 आहे. प्रमोटरनं स्वतःच्याच कंपनीत शेअर खरेदी केलेत. म्हणजे पुढे भविष्यामध्ये काय होणार आहे हे कंपनीच्या प्रमोटरलाच माहीत असते. त्यामुळे त्यांनी शेअर खरेदी केले आहेत. FIDI जर अजून आलेले नाहीत. 25% पब्लिककडे असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. चार्ट बघितला तर चार्ट आपल्याला लक्षात येईल की हा जो सपोर्ट होता त्या सपोर्टवरच कंपनी इथं होती. तिथून आता थोडीशी वर निघालेली आहे. अजूनही बाईंग करायला हरकत नाही कारण जास्त वर गेली नाही आणि खाली आली इथून तर ह्या सपोर्टवर येऊ शकते. हा सपोर्ट जवळपास 430चा 40चा असू शकतो. तुमच्याकडे हा स्टॉक नसेल
तर आता बाईंग करायला हरकत नाही, खाली आले तर दुसरी बाईंग आपल्याला करता येऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ हा फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. खरेदी विक्री करण्याआधी तुम्ही स्वतः अभ्यास करून निर्णय घ्या. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.